घर बना रहे हो या इंटीरियर करने का प्लान हो तो नवा होम डेकोर्स लाया है बेस्ट सॉल्यूशन। वॉलपेपर्स में कस्टमाइज वॉलपेपर, फ्लोरल वॉलपेपर, ज्योमेट्रिकल वॉलपेपर, दमास, दीवारों के लिए पैनल्स, पीवीसी पैनल, फ्लूटेड पैनल, डब्ल्यूपीसी पैनल। ये सब के बाद फ्लोरिंग भी जरूरी है तो उसके लिए विनाइल फ्लोरिंग, वुडन फ्लोरिंग, वॉल टू वॉल कारपेट। और अगर आपका बजट कम है फिर भी दीवारों को खूबसूरत बनाना हो, 3D फोम स्टिकर, सेल्फ एडेसिव वॉलपेपर फॉर किचन प्लेटफॉर्म, वॉल टाइल्स, फर्नीचर। नवा होम डेकोर सिर्फ प्रोडक्ट नहीं बल्कि कंप्लीट 360 सॉल्यूशन प्रोवाइड करता है। चाहे आपको घर का काम हो या ऑफिस का, आज ही कांटेक्ट करें दिए गए नंबरों पर। नितेश राणे के झटका मटन के मल्लार सर्टिफिकेशन को खाटिक समाज का झटका। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। हिंदुत्ववादी डेफू पोस्टर बॉय बीजेपी के विधायक और मंत्री नितेश राणे हर जगह बगैर मुसलमान के बात नहीं कर सकते, बगैर इस्लामिक बातों को लिए बगैर, घसीटे बगैर बात नहीं कर सकते। तो इन्हीं के पास अब कुछ संगठन पहुंचे और झटका मटन के लिए मल्लार सर्टिफिकेशन की व्यवस्था इस संगठन ने की है। किस तरह से व्यवस्था की है और ये क्यों कर की गई है? मल्लार सर्टिफिकेशन जिसके पास होगा उसी कसाई, यानी जिसे मराठी में खाटिक कहा जाता है, ऐसे खाटिक से हिंदू समाज के लोग मटन खरीदे, ऐसी अपील भी उन्होंने की। क्योंकि उसमें उन्होंने क्या कहा पहले वो हम आपको दिखा रहे हैं। महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आज mallarcertification.com या निमित्ताने सुरू झालेला आहे। झटका मटन साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतोय, ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल, थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विरहित आपल्याला हे मटण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सगळ्याच आमच्या सहकार्यांनी या निमित्ताने टाकलेलं आहे। या झटका मटन सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्तीत जास्त करावा, किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नये, खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण प्रयत्नाला आमचा 100% पाठिंबा आहे हे या निमित्ताने आवर्जून सांगेन। जय श्री राम। अब जैसे ही पिछले 4 दिन पहले ये उनका ऐलान हुआ और उन्होंने मल्लार सर्टिफिकेशन के साथ झटका मटन खरीदने का आह्वान और अपील जो है वो हिंदू समाज से की, तो इसका सबसे पहला विरोध जो है हिंदू समाज में, कसाई के तौर पर जिन्हें खाटिक कहा जाता है, ऐसा जो खाटिक समाज है उन्होंने ही इसका विरोध किया। किस तरह से विरोध हुआ है? सबसे पहला विरोध नासिक से सामने आया है। दैनिक पुढ़ारी के सौजन्य से हम उनकी पूरी खबर आपको दिखा रहे हैं, उनके सौजन्य से कि कैसे यहाँ के खाटिक समाज ने बताया कि बकरा हलाल कैसे किया जाता है और उनके ज्यादातर ग्राहक कौन है, और मुसलमान ग्राहकों के अलावा भी अन्य समाज के, अन्य धर्म के लोग जो है वो हलाल मटन ही खाना ज्यादातर पसंद करते हैं। जो सल्ला मारने का काम है वो भी कौन करता है? तो देखिए कैसे नासिक के खाटिक समाज ने नितेश राणे के झटका मटन के मल्लार सर्टिफिकेशन को झटका दिया है। खाटिक समाजाचे नेते माझ्यासोबत आहे। नेमकं काय ठरलंय तुमच्या बैठकीमध्ये? कोण कोण या बैठकीला उपस्थित होतं आणि काय नेमका तुमचा निर्णय झालाय? काल आमच्या समाजाची बैठक झाली आणि हलाल का झटका या विषयावर खूप मंथन झालं, परंतु गेल्या हजारो वर्षापासूनची असलेली आमची परंपरा हलाल पद्धतीने मटण विक्री करायची। पहिली गोष्ट म्हणजे जनावर जे आहे ते कोणत्याही हिंदू खाटिक समाजातला व्यावसायिक हा सल्ला मारत नाही आणि सल्ला मारण्याचं काम हे मुस्लिम खाटिकच करतात।
आणि आम्ही फक्त विक्री करीत असतो। आणि प्रत्येक आपल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सुद्धा हलाल पद्धतीच्या मटणाचाच उपयोग केला जातो आणि त्यामुळे इथे असा कोणत्याही प्रकारचा वादच नाहीये। झटका मटण हे आम्हाला मान्यच नाहीये आणि झटका मटण हे अयोग्यच आहे, कारण त्याच्यामध्ये पूर्णपणे शास्त्रीय दृष्ट्या ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे हिंदू समाजामध्ये ते अप्रिय आहे। संपूर्ण हिंदुस्थानामध्ये काही ठराविक ठिकाणीच फक्त झटका मटण दिलं जातं, नाशिकमध्ये तर नाहीच नाही आणि आम्हाला ते चालणारच नाही। हा जाणून बुजून आम्हाला दमदाट्या देऊन काहीतरी ते करायला भाग पाडण्याचं म्हणजे एका धार्मिक विद्वेषापोटी जर तुम्ही आम्हाला काही करायला लावलं तर ते आम्ही सहन करणार नाही आणि आम्ही हलाल पद्धतीनेच मटण विक्री व्यवसाय करू असं सर्व समाजाचं म्हणणं आहे। आणि आम्ही आमचा व्यवसाय कशा पद्धतीने करायचा, आम्ही काय विकायचं, काय खायचं, काय प्यायचं, काय गिऱ्हाईकाला द्यायचं हे ठरवण्याचा पूर्णपणे आम्हाला स्वातंत्र्य आहे आणि आम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही। आम्ही कोणाच्याही पाठीमागे फरफटत जाणार नाही, कोणत्याही प्रकारचा धार्मिक हे इथे फेला जाणार नाही। आम्ही इथे सर्व घुसून आणि पहिली गोष्ट आहे सर्व मोठ्या प्रमाणावर कस्टमर तेच आहेत आमचे, आठवड्यातून 5 वार खाणारे लोक तेच आहे आणि तो एवढा मोठा आमचा कस्टमर आम्ही तोडण्याचं कारणच काय, काही कारण नाही। आणि म्हणून आम्ही जे परंपरागत जे चाललेले हजारो वर्षापासूनची जी हे तीच आम्ही चालू ठेवणार। याच्यामध्ये आता ही तुमची बैठक झाल्यानंतर राज्यातनं कुठून याबाबतची विचारणा झाली का, त्याबाबतचं काय नेमकं इतरांचं म्हणणं पडलं? नाही 100% हो। अहो कसला जात बाद आमच्या प्रत्येकाच्या घरात कोई झोळे पावडे अनेक देवांचे आमच्याकडे मानमत्राप होते, म्हणजे सांगायचं ठरलं तर हाजी मलंगचं असेल किंवा मीरा दातारचं असेल, सैलानी बाबाचं असेल, हे प्रत्येक घरामध्ये आम्ही करतो ते आणि त्याला सुद्धा जो नैवेद्य दिला जातो की त्यानंतर कारण कंदुरीला जे वापरला ते हलालचंच मटण वापरलं जातं, त्यांना हे चालणारच नाही। आणि म्हणून अशा पद्धतीचा कोणत्याही प्रकारचा विचार आमच्या मनात सुद्धा येऊ शकत नाही आणि हा आम्ही विचार बदलू शकत नाही। इथेच नाही तर ठाणा असेल, वसई असेल, पुणा असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, अनेक ठिकाणचे आम्हाला फोन येत आहेत की नाही आम्ही करणार नाही म्हणून आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये या अशा प्रवृत्तीचा बिमोडच केला जाईल आणि त्याचा निषेध करतोय आम्ही का कोणी आमच्यावर जबरदस्ती करू नये आणि आम्हाला फसवण्याचं काम कर। अहो एवढंच काय, खंडेरावच्या मल्हारी मार्तंडाचे ज्या सर्व समाजाचे म्हणजे मुस्लिमांसहित 12 बलुतेदार त्या खंडेरावच्या जागरणाला असतात, म्हणजे आपल्या जेजुरीला। तुम्ही काय सांगता आम्हाला जातीवाद? अजिबात चालणार नाही।